केशरी रेशन कार्ड असेल व या कार्डावरती तुम्ही मोफत गहू आणि तांदूळ रेशन धान्य दुकानामधून त्या ठिकाणी घेऊन येत असाल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट तातडीची सूचना आता देण्यात आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून नवीन 5 कागदपत्रे तुम्हाला आता मागवली आहेत। जे रेशनधारक आता ही 5 कागदपत्रे देणार नाहीत त्यांचं मोफत मिळणारं गहू आणि तांदूळ कायमचं इथून पुढे आता बंद करण्यात येणार आहे। वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून हा सर्वात मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला पण मोफत गहू आणि तांदूळ जर इथून पुढे बंद होऊ नये असं वाटत असेल तर पुढील 7 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला ही 5 कागदपत्रे सरकारला या ठिकाणी आता द्यावी लागणार आहेत। 2025 मध्ये सर्वात मोठा बदल आता यामध्ये करण्यात आलाय। दरवर्षी पिवळ्या व केशरी रेशन कार्डवर काही ना काही बदल हा होतच असतो। तशा प्रकारचा बदल आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही 5 कागदपत्रे शिधापत्रकधारकांनी सरकारला द्यायची आहेत। यामधील पहिलं जर कागदपत्र तुम्ही नाही दिला तर तुमचं मोफत मिळणारं पहिल्यांदा गहू बंद करण्यात येईल। दुसरं जर कागदपत्र तुम्ही नाही दिला तर तुमचं त्या ठिकाणी तांदूळ बंद करण्यात येईल आणि तिसरं जर कागदपत्र तुम्ही नाही दिला तर सरकारच्या माध्यमातून तुमचे पिवळे व केशरी रेशन कार्ड जप्त करून गहू आणि तांदूळ दोन्ही पण बंद करण्यात येणार आहे। 4 नंबरचं कागदपत्र जर तुम्ही नाही दिला तर आतापर्यंत जेवढे पण तुम्ही मोफतपणे गहू आणि तांदूळ त्या ठिकाणी घेतलेलं आहे तर ते 35 रुपये किलो प्रमाणे आता वसूल करण्यात येणार आहे। आणि यानंतर शेवटचं 5 नंबरचं कागदपत्र जर तुम्ही नाही दिला तर पूर्णपणे त्या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून बघा 5 नंबरचं कागदपत्र जर नाही दिला तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊन तुमचं आतापर्यंत गहू आणि तांदूळ जे तुम्ही मोफत घेतलाय तर ते सर्व काही 35 रुपये किलो प्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी दंड वसूल करून तुम्हाला जेलची हवा देखील खावायला लागू शकते असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी या ठिकाणी आले आहे की तुम्ही लवकरात लवकर पुढील 7 दिवसांच्या आतमध्ये ही नवीन 5 कागदपत्रे सरकारला आता द्यायची आहेत। मोफत जे तुम्हाला गहू आणि तांदूळ जे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी रेशन धान्य दुकानामध्ये दिलं जातं तर यामध्ये आता गैरप्रकार आढळल्याचं सरकारला लक्षात आलंय। म्हणजेच गहू आणि तांदूळ तुम्हाला जे मोफत मिळतं तर ते अनेक नागरिक रेशन धान्य दुकानामधून मोफत घेऊन बाहेर त्या ठिकाणी विकत असल्याचं अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना आता या ठिकाणी सापडलेलं आहे। त्यामुळे आता यावर सरकारने 5 कागदपत्रे मागवलेली आहेत। आता या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्या। 5 कागदपत्रे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला मागवले आहेत। जे नागरिक देणार नाहीत त्यांचं मागचं जे तुम्ही गहू आणि तांदूळ जे आहे तर ते मोफत घेतलेलं आहे तर ते 35 रुपये किलो प्रमाणे वसूल करून तुमच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। त्यामुळे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आतापर्यंतची सर्वात धक्कादायक बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। कोणकोणती 5 कागदपत्रे तुम्हाला जमा करायची आहेत हे तुम्हाला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। काहीच दिवस बाकी आहेत। तुम्हाला पुढील 7 दिवसांच्या आतमध्येच ही कागदपत्रे आता जमा करायला सांगितले आहेत। वाढत्या पार्श्वभूमीवर म्हणजेच ज्या फसवणुका गहू आणि तांदूळ यावर होत होत्या तर हेच टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता हा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तुम्हाला 3 महिन्यांचे मोफत गहू आणि तांदूळ आता तुमच्या घरामध्ये रेशन धान्य दुकानामधून आता मिळाला असेल। आता पुढचा जो लाभ आहे तर तो तुम्हाला डायरेक्ट आता तुम्हाला मे महिन्याचा, जून महिन्याचा, जुलै महिन्याचा हा लाभ मिळालाय किंवा जून, जुलै, ऑगस्ट 3 महिन्यांचा पुढील तुम्हाला लाभ मिळालाय। परंतु आता पुढील त्या ठिकाणी आता 3 महिने झाल्यानंतर जो लाभ तुम्हाला गहू आणि तांदळाचा मिळतोय तर तो आता सर्वच नागरिकांना मिळणार नाही। काही नागरिक यामधून आता वगळण्यात येणार आहे। जो 3 महिन्यांचा तुम्हाला गहू आणि तांदूळ एकत्र तुम्हाला जास्त दिला तर ते काय झालं, अनेक नागरिक मोफत रेशन धान्य जे मिळालं होतं तर ते बाजारामध्ये घेऊन जाऊन विकत असल्याचं सरकारच्या अधिकाऱ्यांना म्हणजेच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना
सापडले आणि त्यामुळेच ही कडक कारवाई आता सुरू झालेली आहे। जर तुम्ही यामधील 5 पैकी एक जरी कागदपत्र विसरला तर तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊन मागचे जे काय तुम्ही मोफतपणे गहू आणि तांदळाचा लाभ घेतलाय तर ते डायरेक्ट 35 रुपये किलो प्रमाणे वसूल करून घेणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे सर्वांनी ही 5 कागदपत्रे या ठिकाणी आता जमा करायची आहेत असं नवीन अपडेट याच्या माध्यमातून समोर आलं आहे। त्यामुळे तुमचं महत्त्वाचं काम 2 मिनिटं बाजूला ठेवा आणि 5 कागदपत्रे कोणकोणते आहेत लक्ष देऊन बघा, कारण ही जर 5 कागदपत्रे तुम्ही विसरला तर तुम्हाला इथून पुढे 5 वर्षापर्यंत मोफत जे तुम्हाला गहू आणि तांदूळ मिळतं तर ते या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। कारण सरकारच्या माध्यमातून रेशन धान्य दुकानामध्ये आणि रेशन कार्डाची त्या ठिकाणी तपासणी सुरू झालेली आहे। आता बघा या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण यामध्ये आता अनेक रेशनधारकांना वगळण्यात सुद्धा येणार आहे। त्यांचा लाभ हा कायमचा बंद करण्यात येणार आहे, कारण त्यांनी चुकीच्या मार्गाने त्या ठिकाणी आता ते गहू आणि तांदूळ जे काय तुम्हाला मोफत मिळतं तर ते बाहेर बाजारात त्या ठिकाणी त्यांनी विकलेलं आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक राज्याला अन्न व नागरी पुरवठा विभागाची नेमणूक केली असते, ज्यामध्ये तुम्हाला नवीन 5 कागदपत्रांची मागणी त्यांनी आता केली आहे। म्हणजेच तुम्हाला आता बघा सर्वात मोठा निर्णय पावसाळ्याबद्दल घेण्यात आलाय, म्हणजे तुम्हाला 3 महिन्यांचं मोफत गहू आणि तांदूळ एकत्र तर मिळालंय। आता तुम्हाला 3 महिने रेशन धान्य दुकानामध्ये जायची गरज नाही, परंतु ज्यावेळी आपलं त्या ठिकाणी 3 महिने कंप्लीट होतात त्यावेळी आपण रेशन धान्य दुकानामध्ये गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी रेशन धान्य जे मिळतं गहू आणि तांदूळ तर ते अनेक रेशन दुकानदार जे असतात तर ते त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात येईल की तुम्हाला आता तुमचा लाभ बंद करण्यात येणार आहे। त्याचं कारण म्हणजे आता सरकारला स्पष्टपणे या ठिकाणी सापडले की बाजारामध्ये अनेक रेशनधारक म्हणजेच या ठिकाणी रेशनधारक नागरिक जे असतात तर त्यांनी त्या ठिकाणी मोफत गहू तांदूळ जे मिळतं तर ते विकत असल्याचं सापडलंय। त्यामुळे तातडीची सूचना आहे की तुम्हाला ही 5 कागदपत्रे या ठिकाणी सादर करायला सांगितलंय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पहिलं कागदपत्र आहे, तुम्हाला बघा 5 कागदपत्रे सांगितलेत, 5 पैकी तुम्हाला पहिली 2 ते 3 कागदपत्रे जुने आहेत परंतु त्यामध्ये बदल करायला सांगितलाय आणि मग तुम्हाला द्यायला सांगितलंय आणि त्यानंतर शेवटचं 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र जे एकदम नवीन आहे, जे तुम्ही नाही दिलं तर तुमच्यावर कारवाई होऊन त्या ठिकाणी तुमचं रेशन धान्य त्या ठिकाणी जप्त करून त्या ठिकाणी तुमचं 5 वर्षापर्यंत तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ बंद करण्यात येणार आहे। आता बघा या ठिकाणी पहिलं कागदपत्र सांगितलंय उत्पन्नाचा दाखला। आता सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी अपडेट सांगितलंय, उत्पन्नाचा दाखला तुम्हाला त्या ठिकाणी नवीन द्यावा लागणार आहे। सर्वांनी इथे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे, प्रत्येक कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे पहिलं कागदपत्र तुम्हाला सांगतोय उत्पन्नाचा दाखला। आता तुम्ही म्हणाल की उत्पन्नाचा दाखला का मागवलाय, बघा आता पिवळे व केशरी रेशन कार्ड सरकार म्हणतंय आम्ही त्याच नागरिकांना देतो ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा आता आहे, परंतु चौकशीच्या दरम्यान आता असं सरकारला आढळून आलं आहे की आता अनेक जे सावकार आहेत, श्रीमंत आहेत, ज्यांची परिस्थिती चांगली आहे, 2.5 लाख रुपयापेक्षा वार्षिक उत्पन्न जास्त आहे, ते सुद्धा मोफत गहू आणि तांदळाचा लाभ या ठिकाणी घेऊ लागले आहेत। आणि असे पण ते काय करतात, मोफत त्या ठिकाणी गहू आणि तांदूळ घेतात आणि गायींना म्हशींना त्या ठिकाणी ते घालत असतात, त्यांचं उत्पन्न जास्त आहे तरी पण ते घेत असतात। त्यामुळे आता पहिलं कागदपत्र तुम्हाला सांगतोय उत्पन्नाचा दाखला। आता बघा या ठिकाणी दुसरं कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला सांगतोय ते म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा, आता यामध्ये 7/12 उतारा मागवलाय। आता ज्यांची जमीन अगदी या ठिकाणी 20 एकर आहे, 30 एकर आहे, भरपूर श्रीमंती त्यांच्या घरात आहे, तरी पण त्यांनी आतील अधिकाऱ्यांना लाच देऊन त्यांनी पैसे देऊन त्या ठिकाणी जुन्या काळामध्ये आता पिवळे व केशरी रेशन कार्ड काढले आणि ते पण सरकारच्या माध्यमातून आता गहू आणि तांदूळ घेऊ लागलेत। ते गहू आणि तांदूळ घेतात मोफतपणे आणि बाहेर बाजारात विकतात, त्यांना गाई म्हशींना घालतात। तर असं आढळून आल्याने दुसरं कागदपत्र मागवलंय 7/12 उतारा। तर बघा आता तिसरं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यानंतर 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र जे आहे तर ते नवीन आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता बघा 3 नंबरचं कागदपत्र मागवलंय ते म्हणजे रहिवासी दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे।
सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की तुम्ही महाराष्ट्र राज्याचेच रहिवासी पाहिजे, तुमचं त्या ठिकाणी गाव आलं, तुमचं घर कुठं आहे ते पत्ता आला, सर्व काही डिटेल्स रहिवासी दाखल्यामध्ये असणार आहे। कारण हे कागदपत्र मागवण्याचं खरं कारण म्हणजे आपल्या राज्यामध्ये अनेक बाहेरील राज्यातील म्हणजेच उत्तर प्रदेश असेल, त्या ठिकाणी कर्नाटक असेल, बिहार असेल, तर या राज्यातील काही नागरिक या ठिकाणी काम करण्यासाठी आले होते, तर त्यांनी याच गावामध्ये आपल्या राहून अनेकांनी पिवळे व केशरी रेशन कार्ड आतून पैसे देऊन काढले आहेत आणि त्यांनी इथंच राहतोय असं म्हणून अनेक जणांचे रेशन धान्य त्या ठिकाणी घेत आहेत असं सरकारला आढळल्याने त्या ठिकाणी तुम्हाला तिसरं कागदपत्र मागवलंय, रहिवासी दाखला। तुम्ही याच गावाचे, याच तालुक्याचे, याच राज्याचे आहात का? तिसरं कागदपत्र लक्षात ठेवा, रहिवासी दाखला। आता त्यानंतर 4 नंबरचं कागदपत्र मागवलंय ते म्हणजे आता यामध्ये तुम्हाला सुधारणा करायला सांगितलंय। बघा आता बघा सर्वांनी 4 नंबरचं कागदपत्र मागवलंय ते म्हणजे आधार कार्ड। आता आधार कार्डाचं झेरॉक्स तुम्ही म्हणाल की या ठिकाणी नवीन कुठं हे जुनच आहे, परंतु काय झालंय तुम्हाला 10 वर्षाच्या पाठीमागील जर तुमचं आधार कार्ड असेल म्हणजेच 2025 आता सुरू आहे, बरोबर मागील त्या ठिकाणी 2015च्या आधी आधार कार्ड काढला असेल तर सरकारने अपडेट करून त्याचं झेरॉक्स द्यायला सांगितलंय। कारण सरकारला नवनवीन अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं असतं। तर तुम्हाला काय सांगितलंय, आधार कार्डावरची जन्मतारीख, आधार कार्डावर नाव, सर्व काय असेल ते जन्माच्या दाखल्यावरती सेम टू सेम आहे का हे बघून तुम्हाला नवीन कागदपत्र सादर करायला सांगितले। त्यानंतर शेवटचं 5 नंबरचं कागदपत्र सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बघा यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले, काही सूचना सांगण्यात आलेत। म्हणजे या ठिकाणी सांगण्यात आले जर तुमच्या घरामध्ये आता या ठिकाणी जर सरकारी नोकरीला कोण आता 2 वर्षामध्ये लागला असेल, तसेच तुमच्या घरामध्ये कोण त्या ठिकाणी पेन्शन घेत असेल, तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी जास्त असेल, तर यासाठी तुम्हाला 5 नंबरची सूचना सांगण्यात आल्या। ती म्हणजे तुमचं जर या ठिकाणी आता उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तसेच सरकारी नोकरीत कोण लागला असेल, तसेच तुमच्या घरामध्ये पेन्शन कोण घेत असेल, तर या सर्व नागरिकांनी आता काय करायचं आहे, आपलं रेशन कार्ड तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करायला सांगितलंय। अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी तुमची श्रीमंती असून पण तुम्ही मोफतपणे गहू आणि तांदूळ घेत असल्याने तुमच्यावर कारवाई होऊ शकते। तुमचं मोफत मिळणारं गहू आणि तांदूळ त्या ठिकाणी जप्त करून मागचे पैसे त्या ठिकाणी तुमचे गहू आणि तांदळाचे वसूल केले जाऊ शकतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला ही 5 कागदपत्रांची त्या ठिकाणी मागणी होऊ शकते। कारण सध्याला सूत्रांकडून अशी माहिती मिळते की सरकारच्या माध्यमातून असं चौकशी दरम्यान आढळून आले की अनेक रेशनधारक त्या ठिकाणी मोफत गहू आणि तांदूळ घेत आहेत आणि बाहेर बाजारात विकत आहेत। अनेक रेशनधारक मोफत जे मिळणार आहे तर ते गहू आणि तांदूळ त्या ठिकाणी रेशन धान्य दुकानामधून घेत आहेत आणि गायींना वगैरे त्या ठिकाणी खाऊ घातला आहेत। तर सरकार काय म्हणतंय, हे मोफत मिळणारं गहू आणि तांदूळ आहे तर ते गोरगरिबांना व्यवस्थित मिळालं पाहिजे। त्यासाठी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला ही कागदपत्रांची मागणी होऊ शकते। अजून याचं पूर्णपणे द्याच असं सांगितलं नाही, परंतु आता तुम्हाला 3 महिन्यानंतर ज्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी मोफत धान्य घ्यायला जाचाल त्यावेळी तुम्हाला या ठिकाणी ही कागदपत्रांची मागणी होऊ शकते। त्यामुळे ही कागदपत्रे तुम्ही तयार ठेवायचे आहेत व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।